नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा झटका। बड्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश। तर मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला आहे। शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। ठाणे आणि नवी मुंबईतल्या सानपाडामधील अनेक पदाधिकाऱ्यांनी मशाल हाती घेतली आहे। त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे। ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधत त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले। तसंच निवडणुकीच्या कामाला लागावे असे देखील आवाहन केले। मंगळवारीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षाची साथ सोडली होती। ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता। रामचंद्र पिंगुळकर यांच्यासोबतच त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील मशाल हाती घेतली होती। उद्धव ठाकरे, राजन विचारे, किशोरी पेडणेकर आणि केदार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता। त्यानंतर आज ठाण्यातील आणखी काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे। त्यामुळे ठाण्यात शिंदे गटाला खिंडार पडले असल्याची चर्चा होत आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद पुन्हा दुप्पट झाल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या पक्षप्रवेशाबद्दल काय वाटतं? आगामी निवडणुकामध्ये याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नक्की फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।